आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे लोक आपल्याला का टाळतात किंवा आपण काही लोकांना का टाळतो. आय एम शुअर आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव कधी ना कधी घेतलाच असेल की काही लोक अचानकपणे आपल्याला टाळायला सुरुवात करतात, आपल्याला अवॉइड करतात, आपल्याशी बोलणंच बंद करतात. अर्थात काही लोकांशी आपली खूप जुनी ओळख असते, जुनी मैत्री असते, पण मग अचानक असं काय होतं की त्यामुळे त्यांना आपण अचानकपणे नकोसे वाटू लागतो. तुमचं असणं सुद्धा त्यांना ऑकवर्ड वाटायला लागतं. तुमच्या मेसेजेसना, तुमच्या कॉल्सना रिप्लाय करणं ते बंद करतात. तुमच्याशी बोलणंच कम्प्लिटली अवॉइड करतात. मग आपण विचार करतो की अरे, मी असा काय चुकीचा वागलोय, मी काय चुकीचं केलंय की ज्यामुळे ही लोक माझ्याशी अशी वागतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला चूक तुमचीच असते असं काही नाहीये. कधी कधी लोक तुम्हाला टाळतात कारण तुमचं प्लॅनेटरी व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग असतं. तुमची एनर्जी त्यांना अनकम्फर्टेबल करते. ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माइंड सायकोलॉजी, बिहेव्हिअरल पॅटर्न्स आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ सेल्फ अवेअरनेससाठी आहे आणि इनर पॉवर जागृत करण्यासाठी आहे. थोडक्यात तुमच्या गायडन्स आणि मार्गदर्शनासाठी आहे. नमस्कार, मी समीर जोशी, ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मानसशास्त्र म्हणजेच माइंड सायकोलॉजी आपल्याला सांगतं की तुमच्या मनाची जडणघडण आणि विचार हे लोकांवर डायरेक्टली प्रभाव करत असतात. यात 3 पॉइंट येतात. त्यातला पहिला पॉइंट म्हणजे आत्मधारणा, ज्याला सेल्फ परसेप्शन म्हटलं जातं. मानसशास्त्रानुसार तुम्ही स्वतःबद्दल कसा विचार करताय त्याचा परिणाम लोक तुमच्याकडे कसे पाहतायत याच्यावर डायरेक्ट होतो. जर तुम्हीच स्वतःबद्दल सतत निगेटिव्ह विचार करत असाल किंवा तुमचाच स्वतःवर जर विश्वास नसेल तर लोक तुमच्यापासून दूर जायला लागतात. यात दुसरा पॉइंट जो येतो तो म्हणजे भावनात्मक स्थिती, थोडक्यात इमोशनल स्टेट. तुम्ही जर सतत भीती, दुःख, राग, चिंता यात गुंतलेले असाल तर तुमची ही ऊर्जा इतरांवर नकारात्मक प्रभाव टाकते. लोक सहसा पॉझिटिव्ह आणि आनंदी माणसाकडे जास्त आकर्षित होतात. तुमच्या निगेटिव्ह स्वभावामुळे मग तुमच्यापासून ती ऑटोमॅटिकली दूर जायला लागतात. यात तिसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे स्वकेंद्रित विचार, थोडक्यात सतत स्वतःबद्दलचा विचार करणे. मी, माझ्या समस्या, माझं यश, माझं अपयश, माझी गर्लफ्रेंड, माझा बॉयफ्रेंड यात सतत जर तुमचं मन गुंतलेलं असेल तर तुमच्याकडे ऑटोमॅटिकली इतरांबद्दलची सहानुभूती हळूहळू कमी होते. ज्यामुळे तुम्ही इतरांच्या भावना, इतरांचं दुःख समजून घेऊ शकत नाही अशी समज दुसऱ्यामध्ये निर्माण होते. आणि याच विसंवादामुळे लोक तुम्हाला टाळायला सुरुवात करतात. हे झाले माइंड सायकोलॉजीचे मुद्दे. आता आपण बिहेव्हिअरल पॅटर्न्स काय सांगतायत, बिहेव्हिअरल सायकोलॉजी काय सांगते ते बघूयात. तर त्यातला सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे तो म्हणजे इमोशनल डम्पिंग. आता इमोशनल डम्पिंग म्हणजे काय, तर भेटल्यावर लगेच स्वतःच्या दुःखाचं ओझं दुसऱ्यावर ढकलून द्यायचं. म्हणजे बघा, तुम्ही प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल की काही लोक असे असतात की सतत आपल्याला येऊन काही ना काहीतरी सांगत असतात की अरे, हे बघ ना, हे असं झालं, अरे हे बघ ना, माझं हे चांगलं काम होणार होतं ते झालं नाही, याने असं केलं, त्याने तसं केलं. तर असं ज्या काही चिंता, ज्या काही दुःख स्वतःकडे आहेत ते लगेच दुसऱ्याकडे पास ऑन करतात. त्याला म्हणतात इमोशनल डम्पिंग. आता दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे बाउंड्रीज न पाळणं. म्हणजे काय, तर इतरांच्या खाजगी आयुष्यात सतत नाक खुपसणं. आता कोणालाही स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल कोणी विचारलेलं आवडत नाही, पण काही जणांना ही खूप सवय असते की सतत मग तुमच्या घरात काय चाललंय, तुझं काय आहे, मग तुझ्या बायकोचं काय झालं, तुझ्या मुलाचं काय झालं, असं सतत खोचून खोचून प्रश्न दुसऱ्याला विचारत असतात. आणि हे नक्कीच दुसऱ्याला आवडत नाही आणि मग तो तुम्हाला टाळायला सुरुवात करतो. तिसरा पॉइंट याच्यामध्ये असा आहे की तुमचं बॉडी लँग्वेज, म्हणजे समोरची व्यक्ती जेव्हा तुमच्याशी बोलत असते तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज काय सांगते. काही लोक बघा, आपण त्यांच्याशी बोलायला लागलो की ते दुसरीकडे बघत राहतात. असं म्हणजे आपल्या बोलण्यात, आपल्या संवादात ते लोक इंटरेस्टच दाखवत नाही. मग अशा व्यक्तीशी लोक बोलणं टाळायला सुरुवात करतात. याच्यामध्ये म्हणजेच बिहेव्हिअरल पॅटर्न्स मध्ये पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे गॉसिपिंग आणि प्रचंड टीका. काही लोक बघा, सतत दुसऱ्याबद्दल काही ना काहीतरी आपल्याला सांगत राहतात आणि सतत टीका करत राहतात. तर मग आपल्याला काय वाटतं की अरे,
तो नाहीये आत्ता, तर त्याच्याबद्दल आपल्याला हा एवढं सांगतोय, म्हणजे उद्या जर आपण नसलो तर आपल्याबद्दलही हा दुसऱ्याला सांगेल. म्हणजेच आपल्याला त्या व्यक्तीबरोबर अनसेफ वाटायला लागतं. पुढचा पॉइंट जो येतो तो म्हणजे ऐकण्याची कमतरता. म्हणजे स्वतःच बोलत राहायचं आणि इतरांचं बोलणं मध्येच तोडायचं. कोणालाही स्वतःचं बोलणं तोडलेलं आवडत नाही आणि मग त्या व्यक्तीपासनं समोरची लोक दूर जायला लागतात. पुढचा पॉइंट येतो विनाकारण उद्धटपणा किंवा अहंकार. जर तुमच्या वागण्या बोलण्यात नम्रपणा नसेल, इतरांना जर तुम्ही सतत कमी लेखत असाल, तर लोक तुमच्यापासून लांब राहणं जास्त पसंत करतात. तर हे माइंड सायकोलॉजी आणि बिहेव्हिअरल पॅटर्न्स यांचे रिझनिंग आपण बघितलं. आता आपण बघूयात की ज्योतिषशास्त्र आणि ग्रहगोचर, ग्रहस्थिती आपल्याला काय सांगते. ज्योतिषशास्त्र सांगतं की ग्रहस्थिती आणि सबकॉन्शियस सायकोलॉजी यांचं डीप कनेक्शन असतं. यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आहे तो म्हणजे शनीचा. शनी आपल्याला कर्मा, बाउंड्रीज आणि इमोशनल कोल्डनेस देतो. जर शनी कुंडलीमध्ये तुमच्या चंद्रावर किंवा लग्नावर किंवा 7th हाऊसवर प्रभाव टाकत असेल, तर लोक अनकॉन्शियसली तुम्हाला हेवी एनर्जी समजतात, खूप सिरियस पर्सन समजतात. याचा अर्थ काय की तुम्ही बघितलं असेल की काही कार्यक्रमांमध्ये किंवा लग्नाच्या समारंभात वगैरे तुम्ही जेव्हा गेले असाल, तेव्हा काही जण बघा अतिशय अशी अशी सिरियसली बसलेली असतात. त्यांच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलत नाही. असं आपण म्हणतो ना की मख्ख चेहऱ्याची माणसं असतात. ते कशामुळे असतात? तर ती या शनीच्या प्रभावामुळे. आपल्याला असं वाटतं की खूप सिरियस माणूस आहे आणि त्यामुळे आपण त्या व्यक्तीशी बोलणं शक्यतो अवॉइड करतो. अशा व्यक्तीला इमोशनली ड्रेन्ड पर्सन समजलं जातं. ती व्यक्ती काहीही जरी बोलली नाही, नुसती बसून असली तरी त्या व्यक्तीचा प्रेझेन्स सुद्धा समोरच्याला अनकम्फर्टेबल करतो. यामध्ये दुसरा रोल ज्याचा येतो तो ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र आपल्या माइंड आणि इमोशनल व्हायब्रेशन्सवर अफेक्ट करत असतो. आता चंद्र जर डिस्टर्ब असेल किंवा अफ्लिक्टेड असेल, म्हणजेच राहू, केतू किंवा शनीच्या इन्फ्लुएन्समध्ये असेल, तर इमोशनल फ्रिक्वेन्सी अनस्टेबल होते. लोकांना तुमच्यासोबत इमोशनली सेफ्टी वाटत नाही. माइंड सायन्स सांगतं की ह्युमन्स सबकॉन्शियसली मूव्ह टुवर्ड्स इमोशनल कम्फर्ट. पण इथे कसं झालंय की तुम्ही ओव्हर सेन्सिटिव्ह, चंद्रमा अफ्लिक्टेड असल्यामुळे, आणि बाकीचं जग इनसेन्सिटिव्ह, आणि या फ्रिक्वेन्सीच्या मिसमॅचमुळे लोक तुम्हाला टाळायला सुरुवात करतात. लोक तुम्हाला टाळण्यामागे तिसरा जो ग्रह असतो तो म्हणजे राहू. राहू हा ऑरा डिस्टॉर्शन आणि मिसअंडरस्टँडिंग्स यांना कारणीभूत ठरतो. पत्रिकेत जर राहू खूप स्ट्रॉंग असेल तर तुमचं बोलणं मिसइंटरप्रिट केलं जातं. म्हणजे तुमच्या बोलण्याला एक भ्रम समजलं जातं. लोकांना वाटतं की तुम्ही मॅनिप्युलेटिव्ह आहात किंवा अनप्रेडिक्टेबल आहात आणि मग त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर राहायला लागतात. सायकोलॉजीमध्ये याला प्रोजेक्शन बायस असं म्हटलं जातं. तर माइंड सायकोलॉजी आपल्याला सांगते की लोक तुम्हाला टाळतात कारण तुम्ही त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्सची, त्यांच्या इश्यूजची सारखी सारखी जाणीव करून देता. तुम्ही त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवता. त्यांना तुम्ही फेक स्माइल देत नाही, त्यांच्या जोक्सवर हसत नाही. तुम्ही डिस्टन्स ठेवून राहता, तुम्ही बाउंड्रीज पाळता. हे दोष आहेत का? तर ज्योतिषशास्त्र सांगतं नाही, हे दोष अजिबात नाहीत. लोक तुम्हाला जर टाळत असतील तर कदाचित तुम्ही चुकीचे नाही आहात, तर तुम्ही वेगळे आहात. शनी चुकीच्या लोकांना तुमच्यापासून दूर नेतो आणि योग्य व्यक्तींना तुमच्या जवळ आणून ठेवतो. मानसशास्त्रानुसार आपल्या स्वभावात जर थोडेसे बदल केले तर हे टाळण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. शनी, राहू, केतू, चंद्र यांचे उपाय फायदेशीर ठरू शकतात असं ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.